अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अकोला तालुका समता परिषद तालुका अध्यक्षपदी नवनाथ भाऊ गायकवाड तर अकोले तालुका समता परिषद कार्याध्यक्षपदी किशोर भाऊ झोडगे यांची निवड झाली असून अकोले तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नुकतीच मुंबईच्या MIT कॉलेज येथे महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती। यात विविध विषयांवर चर्चा होऊन राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। ओबीसींचा लढा हा असाच चालू राहील। सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून सर्व समाजांना सोबत घेऊन ओबीसींचा लढा सुरू ठेवावा असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत बांद्रा येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, ईश्वर बाळबुदे, डॉक्टर कैलास कमोद, दिलीप खैरे, ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे, ॲडव्होकेट सुभाष राऊत, सत्संग मुंडे, बाळासाहेब कर्डक, डॉक्टर स्नेहा सोनकाटे, मंजिरी धाडगे, शंकरराव लिंगे, सुनील मेटे, सदानंद मंडलिक, प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर, बाळासाहेब ताजने, शिवाजी गायकवाड, माया इरतकर, आबा खोत, डॉक्टर सुदर्शन घेराडे यांच्यासह राज्यभरातील समता सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले की बऱ्याच कालावधीनंतर समता परिषदेची राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली असली तरी मधल्या काळात सर्वसामान्य ओबीसी घटकांचे प्रश्न सोडवण्याचं काम माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि त्यांचे सहकारी अविरतपणे करत होते। हेच काम पुढे चालू राहावे यासाठी समता परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून ओबीसींच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन ओबीसींचा लढा सुरूच ठेवावा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले। तसेच महाज्योतीसाठी दिलेल्या लढ्याला यश आले असून UPSC आणि MPSC परीक्षेत त्याचा प्रत्यय आला आहे असंही त्यांनी पुढे सांगितलं। यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त जयंती वर्ष सुरू होत असून या निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं दिनांक 11 एप्रिल 2026 ते दिनांक 11 एप्रिल 2027 या काळात महात्मा फुले यांचे स्मरणार्थ व्याख्याने, मेळावे, सभा परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे रक्तदान, आरोग्य शिबिरे, महिला मेळावे आदींचं आयोजन देखील केलं जाणार आहे। यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ यांनी सांगितलं की फुले, शाहू आणि आंबेडकर यांचेच विचार महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात। यासाठी महात्मा फुले यांचे विचार आपण महाराष्ट्राबरोबरच देश पातळीवर घेऊन जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे।